अमेरिका इराणमध्ये शांतता करार, ट्रम्प यांची मोठी घोषणा. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जहाज वाहतुकीचा मार्ग खुला. इराण आता कुठल्याही प्रकारचे अण्वस्त्र बाळगणार नाही, ट्रम्प यांची घोषणा. इराणकडूनही अमेरिकेसोबतच्या कराराची घोषणा. करारावर शुक्रवारी स्वाक्षरी होणार असणार अशी इराणची माहिती. तर युद्धात अमेरिकेला नमवल्याचा इराणचा दावा. अमेरिका इराण शांतता करारानंतर कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण. कच्च्या तेलाचे दर 4% अधिक घसरले. ब्रेंट क्रूड ऑइल $85 खाली. ब्रेंट क्रूड ऑइलची किंमत प्रति बॅरल $83.88वर. इंग्लिश खाडीत छुप्या पद्धतीने वावरणाऱ्या रशियाच्या स्मिट्रोस या निर्बंधित तेलवाहू जहाजावर ब्रिटिश सशस्त्र दलाचा छापा. युक्रेन विरुद्धच्या युद्धामुळे रशियावर घालण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय निर्बंधांचं उल्लंघन केल्याप्रकरणी केली कारवाई. भारत फ्रान्समधील राफेल फायटर जेट कार्यक्रमाच्या चर्चेत मोठी प्रगती. मेक इन इंडिया अंतर्गत स्थानिक उत्पादन आणि सुट्या भागांवर भारताचा भर. मोदी मॅक्रॉन बैठकीत संरक्षणासह अणुऊर्जा, अंतराळ आणि व्यापार क्षेत्रांवर ही चर्चा. पाकव्याप्त काश्मीरमधील पाकिस्तानी लष्कराच्या अत्याचाराविरोधात लंडनमध्ये हजारो काश्मीरींची घोषणाबाजी. काश्मीरी नागरिकांनी एकत्र येत भव्य निषेध मोर्चा काढला. पाकिस्तानसोबत चर्चेचे पर्याय खुले ठेवायला हवेत, पूर्णपणे बंद करू नयेत. सरसंघचालक मोहन भागवत यांच्याकडून सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांच्या वक्तव्याचं समर्थन. पाकिस्तानविषयी संघाचं केंद्र सरकारपेक्षा वेगळं धोरण नाही, मोहन भागवत यांचं विधान. सोलापूरच्या माळशिरसमध्ये पिकअप गाडी विहिरीत कोसळली. दुर्घटनेत 8 जणांचा मृत्यू तर 8 जण जखमी. मृतांमध्ये 4 महिला आणि लहान मुलांचाही समावेश. मसवड पंढरपूर मार्गावरील ही दुर्घटना. सोलापूर विहीर दुर्घटना अतिशय दुर्दैवी. मुख्यमंत्री फडणवीसांकडून विहीर अपघात दुर्घटनेचा आढावा. मृतांच्या वारसांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर. आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या. नवी मुंबई पालिकेच्या निमंत्रण पत्रिकेत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव नाही. नवी मुंबईत आज आरोग्य सेवा कामांचा लोकार्पण सोहळा पार पडणार. निमंत्रण पत्रिकेत गणेश नाईक, नरेश मस्के आणि श्रीकांत शिंदेंचा समावेश. आमदार रोहित पवारांचं अन्नत्याग आंदोलन मागे. मंत्री गिरीश महाजनांच्या शिष्टाईला यश. रोहित पवारांसमोरच गिरीश महाजनांची मुख्यमंत्री फडणवीसांसोबत फोनवर चर्चा. आंदोलनात राजकारण केलं असतं तर फाटाफूट झाली असती. अन्नत्याग आंदोलन मागे घेतल्यानंतर रोहित पवारांचं वक्तव्य. आंदोलनात कुठल्याही प्रकारचं राजकारण करायचं नव्हतं म्हणून समजूतदारपणाची भूमिका घेतली. रोहित पवारांची प्रतिक्रिया. अधिवेशनापूर्वी मुख्यमंत्री शेतकरी आंदोलकांची बैठक घेणार. कर्जमाफीच्या अटीबाबत अधिवेशनाआधी निर्णय न झाल्यास पुन्हा आंदोलन करणार. आंदोलकांचा सरकारला इशारा. खासदार संजय राऊत, अरविंद सावंत, अनिल देसाई, राजाभाऊ वाझे आणि विनायक राऊत बैठकीला उपस्थित. तर संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकरांची ऑनलाईन हजेरी. ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर ठाकरे अलर्ट. श्रीनगरच्या स्तंभावर तिरंगा नसण्याचं कारण नेहरू होते. भाजपचे राज्यसभेचे खासदार अनिल बोंडेंचं वक्तव्य. पंतप्रधान मोदींमुळे श्रीनगरच्या स्तंभावर तिरंगा आहे. 370 कलर हटवण्याचं श्रेय मोदींना, अनिल बोंडेंचं विधान. शक्तीपीठ जोडताय तर पंढरपूर का जोडत नाही, जयंत पाटलांचा सवाल. शक्तीपीठ आहे का शेतकऱ्यांच्या शक्ती काढण्याचा शक्तीहीन मार्ग? कामेरीतील शक्तीपीठ एल्गार मेळाव्यात जयंत पाटलांच्या टीका. पश्चिम महाराष्ट्रातील मराठ्यांनो सावध व्हा. आपण सधन आहात पण आरक्षणही तितकंच महत्वाचं आहे. सांगलीमधील भुसे येथे मनोज जरांगे यांचा मराठा बांधवांशी संवाद. पांढरी पट्टी प्रकरणाची मुंबई महापालिकेकडून गंभीर दखल. रस्त्यांवर अनधिकृत पांढरे पट्टे मारणाऱ्यांवर कारवाई करा. पांढऱ्या पट्टीसाठी कोणतीही परवानगी नाही, पालिकेकडून स्पष्ट. गस्त वाढवण्याच्या सूचना. आता पाहूया टॉप 9 महत्वाच्या बातम्या. अमरावती परिषदेची निवडणूक मॅनेज झाली. बाजोरिया पितापुत्रांचा गंभीर आरोप. विप्लव बाजोरिया यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आला होता आणि त्यानंतर त्यांनी निर्णयाविरोधात कोर्टात धाव घेतली होती. 17 तारखेच्या सुनावणीत सर्व पुरावे सादर करण्यात येणार, बाजोरिया यांची प्रतिक्रिया. अमरावती परिषद निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार हर्षजित देशमुख प्रचारात उतरणार. हर्षजित देशमुख डिजिटल प्रचार करणार आणि त्यामुळे काँग्रेसकडून वंचितला पाठिंबा देण्याची चर्चा रखडली, सूत्रांची माहिती. भारताचे माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतली. या बैठकीला आदित्य ठाकरे, खासदार अरविंद सावंत यांची उपस्थिती. भेटीचं कारण अद्याप स्पष्ट.
अयोध्येतील राम मंदिरातील चोरी प्रकरणात योगी सरकारकडून एसआयटी गठीत 2 कर्मचाऱ्यांना अटक करत लाखो रुपये जप्त 18 ते 20 हजार पगार असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी 1.5 कोटींची जमीन आणि 40 लाखांचा प्लॉट खरेदी केल्याची माहिती समोर. आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी राज्यातील आरटीओ कर्मचाऱ्यांचा उद्यापासून बेमुदत संपामुळे राज्यातील आरटीओ कार्यालयात अनेक सेवा ठप्प होण्याची शक्यता. राज्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये रखडलेली केंद्र प्रमुख भरती अखेर पूर्ण होणार. राज्यभरात 34 जिल्हा परिषदांमध्ये 2410 नवे केंद्र प्रमुख लवकरच रुजू होतील. केंद्र प्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेचा निकाल जाहीर. उन्हाळी सुट्ट्यानंतर आजपासून मुंबई आणि महाराष्ट्राच्या विविध भागातील शाळा सुरू होणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज उरणमधील जिल्हा परिषद शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांसोबत संवाद साधणार. प्रवाशांसाठी सरकारची छावा राईड ॲप आधारित कॅब सेवा लवकरच सुरू होणार. ऑनलाईन बुकिंगद्वारे परवडणारी, सुरक्षित आणि सुलभ प्रवास सुविधा उपलब्ध होणार. नव्या सेवेमुळे चालकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होणार. मोसमी पावसाची प्रगती ठप्प. राज्यातील उत्तरेकडील सीमा 4 दिवसापासून स्थिर. मराठवाडा, विदर्भातील काही भागात उष्णतेच्या लाटेसदृश्य स्थितीची नोंद. बहुतांश भागात उष्ण दमट वातावरण तर काही ठिकाणी वादळी पावसाची शक्यता.